सकाळची सर्व कामे आटोपली आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर दुपारच्या जेवणामध्ये इथे एकीकडे भात लावलेला आहे आणि आता कढी करायची होती. चपात्या आणि भाजी झालेली होती आणि असा गॅस ओटा क्लीन असला ना तर असं वाटते की याच्यावर काहीच सांडायला नको. तर दही मिक्सरमध्ये बारीक केलं तर ते भांड्याच्या बाहेर थोडं आलं. म्हटलं ओट्याला लागू नये म्हणून मग मी ते काय केलं की गंजामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये ते भांडं ठेवलं. त्यानंतर इथे कढीला फोडणी द्यायची होती. एकीकडे बकेट लावली मी नळाखाली. मला कूलरमध्ये पाणी टाकायचं होतं. म्हटलं दोन्ही कामं होते. म्हणजे बकेट भरायला 5-10 मिनटं लागतात. नळाची धार बारीक असते त्यामुळे. तर इथे कढीला फोडणी वगैरे घातलं आणि असं वाटते ना गॅस ओटा क्लीन असला म्हणजे स्वच्छ पुसलेला असला की त्यावर काहीच सांडायला नको. पण नेमकं तसं होत नाही. ज्या दिवशी असा विचार करतो ना आपण त्या दिवशी नेमकं सांडतंच. आणि वेळ वाचवण्यासाठी एका वेळेस 2 कामं करायचा प्रयत्न केला की काही ना काही गोंधळ होतोच. तर इकडे बघू शकता भाजी झालेली आहे. चपात्या आता ही सकाळी केलेली भाजी होती आणि भात झालेला आहे आणि आता कढी पण झालेली आहे. तर म्हटलं चला बकेट भरलेली आहे. कूलरमध्ये पटकन पाणी टाकून येते. कमी फ्लेमवर ठेवलं मी आणि कूलरमध्ये पाणी टाकायला गेली. येऊन बघते तर काय सगळी कढी उतू गेली. तर गॅसच्या ओट्याखाली बघा, गॅसवर बघा, आता हे डबल काम वाढलेलं आहे. एका वेळेस 2 कामं केले ना तर असा पचका होतो. म्हणून असं वाटतं की एका वेळेस एकच काम केलेलं बरं. आता हे सगळं आवरायला घेतलं आणि अर्धी कढी तर वायाच गेली माझी. अगदी कमी फ्लेमवर ठेवून सुद्धा सांडलं आणि गॅस ओटा क्लीन होता. असं वाटलं की सांडायला नको, सांडायला नको. नेमकं सांडलं. तर असं हे सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी. तर जेवणामध्ये पत्ताकोबीची भाजी, भात, चपाती, कढी सोबतच गाजर. आता हे गाजर मला आवडत नाही पण आता हेच मिळतात. त्यानंतर भाजीपाला निवडायचा होता. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.